चला आता गप्पांनंतर वळूया स्वयंपाकाकडे. पहिला पदार्थ अर्थातच सुयश करणार आहे. आठवणींच्या फोडणीमध्ये तुमचा आवडीचा पदार्थ कोणता? हे बघ, हिला बटाट्याच्या काचऱ्या कधीही दिल्या कुठल्याही वेळेत तरी ती खाऊ शकते. कमाल. त्यामुळे सगळ्यात जगातलं सोपा सर्वोत्तम सुख Yes. वरण भात आणि बटाट्याच्या काचऱ्या. सगळ्यात सोपा करायला काही अवघड नाही असा बटाट्याचा काचरा. हे बरं, आम्ही पण करतो. याला काही तुझी एक स्पेशल काही प्रेम. वा, फार छान. आणि हे नातं असं विलक्षण आहे की यात प्रेम आहेच आहे. त्यामुळे आम्ही बटाट्याच्या काचऱ्या करणार आहोत. सुयश करणार आहे त्याच्या आईसाठी. तर यासाठी लागणारं साहित्य काय ते बघूया आणि मग वळूया कृतीकडे. घेऊन या प्लीज. बटाट्याच्या काचऱ्या करण्यासाठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. ते काय आहे ते बघूया. चिरलेले बटाट्याचे काप. हा काय गोडा मसाला, हा गरम मसाला. गरम मसाला, कोथिंबीर, मोहरी, मीठ, जिरं, हळद, तिखट आणि हिंग. बस. कमाल. बेसिक घरातल्या घरात साहित्य उपलब्ध असतं. साधं सोपं. माझी जी चॉईस ऑफ फूड आहे ना, त्याच्यातच माझा साधेपणा, माझा स्वभाव सगळं कळतं. नाही, पण हा फक्त फूडच्याच बाबतीत आहे. बाकी कपडे, त्यांनी जेव्हा सांगायला सुरुवात केली ना मला तेव्हाच कळलं. ज्वेलरी, सनग्लासेस ह्या बाबतीतला चॉईस फार महागडा आहे. काय करायचंय सुयश? मला तेल हवंय. घ्या. हर्षदाताई तुम्ही हा. एवढी मदत करू शकता ना? हो हो पण छान. मला स्वयंपाकघरात जायला आवडतच नाही का? नाही, मला म्हणजे मी लहान असतानापासून जुजबी कधी मला आठवते की लहान असताना पोळ्या करायला आवडायच्या मला. मग नंतर ऍक्च्युली माझ्या घरात ना माझी आई काय माझे बाबा काय दोघं उत्तम स्वयंपाक करतात. आणि माझे वडील नेहमी म्हणायचे की घरात मुली आहेत म्हणून त्यांनी स्वयंपाक शिकलाच पाहिजे असं काही नाही. त्यांच्या सर्व्हायव्हलसाठी त्या शिकतील, स्वतःच स्वतः करतील, एवढं इतकं पुरेसं ठीक आहे. तर असं काही माझ्या घरी तो रूल नव्हता. बस बस बस. आणि सुयश तुला सगळा स्वयंपाक येतो का? नाही, सगळा नाही, पण मला जे आवडतात ते पदार्थ बनवता येतात. अच्छा, मग काचऱ्या तुला आवडतात का? येस. येस. मी जेव्हा जेव्हा जंगलात किंवा असं कुठेतरी कॅम्पिंगला भटकायला जातो त्यावेळेला सगळ्यात सोपा आणि लवकर होणारा पदार्थ असल्यामुळे काचऱ्या आणि वरण भात हे आमचं रेग्युलर. हे सुयश, पण एक मी तुला विचारतो, बोल ना. किती आपली आई बाबा आपल्यावरती माया करत असले तरी एका पॉइंटला थांब ना यार, हो, हल्ली असं होतं आपल्या त्याचं आईच्या असं. बाबतीत आपलं होतं. हो. असे कुठले विषय आहेत ज्या बाबतीत तुझं थांब ना यार हर्षदाताई थोडं माझं मला असं होतं का? लग्न हा एकच त्याचं विषय लग्न. सध्या फार माझ्या आजूबाजूला चालू आहे. त्यामुळे त्या विषयाबाबतीत डेफिनेटली माझं असं होतं की जरा थांबा यार, आता मला माझं एक वेगळं जग पण एक्सप्लोर प्रॉब्लेम काय करतोय. पण का? 1:3 आहे त्याच्याकडे. उमाताई, मी, मृणाल तिघांच्या अगेन्स्ट हा एकटा आहे, त्यामुळे त्याचं काही चालत नाही. तुझ्या आवडीचं काय आहे खाणं? सगळं व्हेज प्रकारातलं सगळं, काचऱ्यांपासून ते डोशापर्यंत मला सगळं आवडतं. हा, पण तुला माहितीये का, मी 2006 पर्यंत मी नॉनव्हेज खायचे. 2006 मध्ये आय टर्न्ड व्हेजिटेरियन. आणि मला वाटतं की त्या सात्विक खाण्याची जी काही मजा आहे ती त्यालाच माहिती जो व्हेजिटेरियन खातो. बरोबर आहे. म्हणजे नॉनव्हेज खाणाऱ्यांबद्दल काय म्हणणं नाही. वेगळी पद्धत आहे हा. हा, काय म्हणजे मी अशा काचऱ्या करताना कधी पाहिल्या नाहीत. पण ह्या ऍक्च्युली ही जी पद्धत आहे ना ही खरी काचऱ्या. आणि हे बेसनात बुडवले की मग ह्याच्या होतात भज्या. Correct. माझं ना थिअरिटिकल नॉलेज खूप आहे बघ. प्रॅक्टिकलचे थोडे वांदे आहेत माझे. इम्प्लिमेंट करायला सांगू नका. हा, हे बेटर आहे. परफेक्ट. ठीक आहे. आता या दोन्ही बाजूने आपल्याला परतून घ्यायच्या का हो, तेलावर? हो. बरं. आणि मग असं वाटीत असा भात घ्यायचा, तो असा त्याची मूद करायची. आणि मग वरण घ्यायचं गरम गरम, थोडंसं लिंबू आणि मग थोडंसं मिरचीचं. पण हे सगळं इतरांनी करायचं असं तुम्ही म्हणताय का? तोपर्यंत मी काय करणार, 4 लोक गोळा करणार. जेवायला या, जेवायला या. आणि मग उकाळ्या पाकाळ्या कसं, म्हणजे काय मजा आली आयुष्यात, कुठला सिनेमा बघितला, कुठली सिरीज बघितली, याच्यावर डिस्कशन सुरू करणार मी. कमाल. छान. खरपूस होत आहेत बटाट्याच्या काचऱ्या. वा. हे एक आमच्याकडे या परिवारामध्ये एक नवीन सदस्य ऍड झालेला आहे. छान आहे की नाही भांड? खूपच सुंदर रे. नीलम स्टेनलेस स्टील त्याची ही वस्तू आहे. आणि त्याला असं एक नॉझल आहे, त्यामुळे मला वाटतं तेल प्रमाणात ओतताना पडतं. प्रमाणात. करेक्ट. त्याच्यामुळे आमच्या या कुटुंबात वेगवेगळे सदस्य ऍड होत राहतात. आज तुम्ही दोघं आलात. येस. तसं स्वयंपाक करताना ह्या 2 वस्तू आता नवीन ऍड झालेल्या आहेत. नीलम स्टेनलेस स्टील. चला, टिळक कुठपर्यंत आलंय? बस झालं. झटपट पटापट काचऱ्या रेडी. काचऱ्या घर के अंदर. वा 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 वा. लेकाने तुमच्यासाठी बटाट्याच्या काचऱ्या केल्यात. येस, मन सदगदित झालंय की नाही? अगदी. झालंय ना? पण मला त्याच्या हातचं खायची सवय आहेच. बटाट्याच्या काचऱ्या विविध प्रकारे किंवा फ्रेंच फ्राईज असं काही ना काहीतरी तो बनवतोच. चांगल्या केल्यास रे. रंग काय सुंदर आलाय. हा, दिसतंय बरं आता.
बटाट्याच्या काचऱ्या प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी आहे, कारण प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने काचऱ्या केल्या जातात. आवडतात मात्र सगळ्यांना, कारण काचऱ्या हा एक असा बेसिक पदार्थ जो पटकन होतो. घरामध्ये बटाटे असतातच. तुम्ही काचऱ्या करून बघा, पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. बटाट्याच्या काचऱ्या. साहित्य: बटाटे, मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर. कृती: एका पॅन मध्ये तेल गरम करा. तेल तापले की त्यात हिंग, मोहरी, जिरे घालून छान तडतडू द्या. त्यात हळद आणि लाल तिखट टाका. आता बटाट्याचे पातळ काप पॅन मध्ये पसरवून टाका आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. पॅनवर झाकण ठेवून मंद आचेवर 4 ते 5 मिनिटे वाफ काढा. त्यामुळे बटाटे मऊ शिजतील. झाकण काढून काचऱ्या हळुवारपणे पलटून घ्या. आता झाकण न ठेवता 2 ते 3 मिनिटे मध्यम आचेवर दुसऱ्या बाजूनेही छान लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत शिजवा. शेवटी वरून कोथिंबीर घाला. गरमागरम आणि चटपटीत बटाट्याच्या काचऱ्या तयार आहेत. पितांबरी रुचियाना महत्वाची टीप: बटाट्याच्या काचऱ्या करताना बटाटे फार जाड कापू नका, नाहीतर ते आतून कच्चे राहतात आणि फार पातळ कापले तर पटकन जळतात. त्यामुळे बटाटे मध्यम आकाराचे कापा. या दोघांनाही आम्ही इथे कट्ट्यावरती बसवलेलं आहे. कट्ट्यावरती बसवण्याचं कारण असं आहे की तुम्हाला दोघांनाही मैत्री करायला आवडतं आणि मैत्री जास्त कट्ट्यावरती फुलते, रंगते, तिथे शेअरिंग जास्त होतं. Correct. पण आज तुम्हाला एकमेकांशी गप्पा मारायच्या नाहीयेत, तर मला यांना तुम्हाला काहीतरी सांगायचंय आणि ते आम्हा सगळ्या गँगच्या वतीने. अरे तर वा. ते सांगण्यासाठी आम्ही एका पत्राचा आधार घेतलेला आहे. बघा हे पत्र तुम्हाला कसं वाटतंय. तयार का? येस. बघा सुयश, तुझ्याही मनातल्या भावना हो. असतील. प्रिय हर्षदा ताई, आता पत्राची सुरुवात करायची आहे म्हणून प्रिय हर्षदा ताई अशी सुरुवात केली. पण आम्हा सगळ्यांसाठी तू लाडाची हर्षदा ताई, लवेबल मम्मा, बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर किंवा आदरणीय हर्षदा मॅडम वगैरे वगैरे असं खूप काही आहेस. खरं सांगू तर आम्हा सगळ्यांनाच असं वाटतं की आम्हाला एखादी परी, पालक किंवा स्वप्नातली गार्डियन एंजल सापडलेली आहे. एखाद्याला वाटू शकतं की हर्षदाताई सगळ्यांच्या इतक्या लाडक्या का आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. आमची हर्षदाताई आधार म्हणून प्रत्येकाच्या मागे कायम ठामपणे उभी राहते. कळलं? आणि सिक्रेट सांगायचं तर ती आमची लाडकी असण्यापेक्षा तीच आमचे प्रचंड लाड करत असते. आता आमच्यातले काही जण असे आहेत जे कामामुळे स्वतःच्या घरापासून लांब असतात, पण ताई सोबत असल्यामुळे घरची आठवण आम्हाला फारशी येत नाही, किंवा आलीच तरी तिच्या खांद्यावरती आमचं डोकं आणि आमच्या डोक्यावरती तिचा मायेचा हात हा कायम असतो. काय ग हर्षदाताई, अभिनयात जशी तू वर्सटाईल आहेस तसं आमच्या आयुष्यात पण असणं तुला वर्सटाईल कसं काय करता येतं? म्हणजे रक्षाबंधनाला तू कधी कुणाची बहीण होतेस, तर अगदी उशिरा सेटवरून पॅकअप झाल्यावर आम्हा काही मुलातल्या मुलींसाठी सुद्धा आमचं रक्षण करणारा, काळजी घेणारा दादा सुद्धा होतेस. सेटवरची प्रत्येक मुलगी रात्री सुखरूप घरी गेली पाहिजे हे प्रोडक्शन टीमला अगदी दटावून सांगताना तुझ्यातली भावातली भाईगिरी सुद्धा तुझ्याबरोबर आम्हाला काम करताना जाणवते. सगळ्यांचीच काळजी घेण्याचा तुझा हा स्वभाव तू साकारत असलेल्या लक्ष्मीमध्ये सुद्धा आम्हाला दिसून येतो. आज एवढं पत्र लिहिण्यामागचं कारण एवढंच आहे की सगळ्यांना एकत्र तुला कधीच थँक्यू म्हणता आलेलं नाहीये. तू जसं आम्हाला कधी एकटं पाडलं नाहीस, अगदी तसंच आम्ही सुद्धा तुझ्या बरोबर कायम राहू. अगदी तुझा 100वा बर्थडे सुद्धा दणक्यात सेलिब्रेट करू. आमचे सतत लाड करत राहा, पाठीशी खंबीरपणे उभी राहा, इतरांसोबत स्वतःचीही काळजी घेत राहा. बाकी तुला माहितीये, एकमेकांना साथ द्यायला आम्ही एनिवेअर एनी टाइम हजर राहणारच, कारण ही शिकवण आम्हाला आमच्या हर्षदाताईंनीच दिलेली आहे. आता जाता जाता एक गॉसिप देऊन जातो हा, कारण तेही आपल्या नात्याचा फार महत्वाचा भाग आहे. तुला भेटलेल्या प्रत्येकाला तुझ्याबद्दल सातत्याने एकच वाक्य म्हणावंसं वाटतं, तेरा मुझसे हे पहिले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई. तुझेच लाडके आणि लाडावलेले गिल्लू पिल्लू टिल्लू संघटनेचे आम्ही सगळे धन्यवाद. वा 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 वा, किती छान यार, किती छान. थँक्यू वा. थँक्यू. आपलंही नातं असंच आहे. प्रत्येक नात्यामध्ये गोड कडू क्षण येत असतात, पण त्याच्याबरोबर येतात त्या चवी.
तसंच प्रत्येक चवीला आणि चवीने खाणाऱ्या प्रत्येकाला माहितीये की पितांबरी रुचियाना फूड प्रोडक्ट्स आहेत सर्वोत्तम आणि म्हणूनच पितांबरी रुचियाना यांच्याकडनं मिळतं यांना एक छानसं गिफ्ट हॅम्पर. अहो चर्चा आहे चवीची, पितांबरी रुचियानाची.